Dear student, in the last lecture we have seen hydroelectric power station. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला कोणी असणारे काही जलविद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर जलविद्युत निर्मिती केंद्र त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर आपण एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इन हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट त्या ठिकाणी पाहिलं की असणारे काही जलविद्युत प्रकल्प जे आहेत तर त्या जलविद्युत प्रकल्पामध्ये कशा पद्धतीने असणारी काही ऊर्जा जी आहे तर त्या ऊर्जेचं रूपांतरण त्या ठिकाणी केलं जातं हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर आपण ऍडव्हान्टेजेस ऑफ हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स त्या ठिकाणी पाहिलं की जलविद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर त्या जलविद्युत निर्मिती केंद्राचे असणारे काही फायदे त्या ठिकाणी पाहिले. त्याचबरोबर प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स त्या ठिकाणी जलविद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर याच्यामुळे काही समस्या ज्या आहेत तर त्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतात. याच्यानंतर पुढे आपल्याला पाहायचंय की इलेक्ट्रिसिटी जनरेशन युजिंग विंड एनर्जी, ज्या ठिकाणी पवन ऊर्जेवर आधारित असणारे काही विद्युत निर्मिती केंद्र जे आहेत तर ते विद्युत निर्मिती केंद्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय. द कायनेटिक एनर्जी इन विंड हॅज बीन युज्ड सिन्स लॉंग for lifting up water, for driving floor mill, etc. की वाहता असणारं जे काही पाणी जे आहे तर त्या वाहता असणारी जी काही हवा जी आहे तर त्या वाहत्या हवेमध्ये असलेली जी काही गतीज ऊर्जा जी आहे तर त्या गतीज ऊर्जेचं रूपांतर करून तर त्याद्वारे काय सांगतं आपल्याला लिफ्टिंग अप वॉटर, पाणी उपसणं. दुसरं आपल्याला सांगितलंय फॉर ड्रायव्हिंग फ्लोर मिल, म्हणजे या ठिकाणी दळणं यासारखी जे काही कामं जे आहेत तर त्या कामांमध्ये तिचा उपयोग जो आहे तर तो फार पूर्वीपासून त्या ठिकाणी केला जातो. द विंड एनर्जी कॅन ऑल्सो बी युज्ड फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. ह्याची काय असणार की काही पवन ऊर्जा जी आहे तर त्या पवन ऊर्जेचा वापर करून विद्युत ऊर्जेची जी काही निर्मिती जी आहे तर ती निर्मिती सुद्धा त्या ठिकाणी करता येते. The machines which convert kinetic energy of the wind to electrical energy is called wind turbine. की अशा प्रकारचं यंत्र की जे यंत्र काय करताना दिसते आपल्याला की वाहता असणारे जे काही वारा जो आहे तर त्या वाहत्या वाऱ्यामधली असणारी काही गतीज ऊर्जा जी आहे तर त्या गतीज ऊर्जेचं रूपांतर काय करतंय विद्युत ऊर्जेमध्ये त्या ठिकाणी करतं. आणि अशा प्रकारचं जे काही यंत्र जे आहे तर ते यंत्राला काय म्हटलंय विंड टर्बाईन, किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी पवन चक्की जी आहे तर ती पवन चक्की त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पहा पुढे, ऍज द विंड स्ट्राइक्स द ब्लेड्स ऑफ द टर्बाईन द ब्लेड्स रोटेट. हिची काही पवन चक्की जी आहे तर त्या पवन चक्कीची असणारी जी काही पाती जी आहे म्हणजे जे टर्बाईन जे आहे तर त्या टर्बाईनची असणारी जी काही पाती जी आहे तर त्या पात्यांवर वाहते असणारी जी काही हवा जी आहे तर ती हवा जर त्या ठिकाणी आदळली, स्ट्राईक जर झाली तर ती पाती काय होताना दिसतात, रोटेट होताना दिसतात. म्हणजे ती पाती जी आहे तर ती पाती काय होताना दिसतात, फिरताना त्या ठिकाणी दिसतात. द ऍक्सल ऑफ द टर्बाईन इज कनेक्टेड टू द इलेक्ट्रिक जनरेटर थ्रू ए गिअरबॉक्स. मात्र या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की टर्बाईनचा असणारा जो काही अक्ष जो आहे तर तो अक्ष गती वाढवणारा जो काही गिअरबॉक्स जो आहे तर त्या गिअरबॉक्स मार्फत जनित्र जे आहे तर त्या जनित्राला त्या ठिकाणी जोडलेला असतो. पण या ठिकाणी आपल्याकडे डायग्राम त्या ठिकाणी आहे तर या डायग्राम मध्ये असणारे काही ब्लेड्स जे आहे तर ती ब्लेड्स त्या ठिकाणी याच्यावर असणारा जो काही वाहता वारा जो आहे तर तो वाहता वारा या ठिकाणी असणारा जो काही एअर जे आहे ही एअर काय होताना दिसते तर या ठिकाणी असणारे काही ब्लेड्स जे आहेत तर त्या ब्लेड्सवर काय होताना दिसते, स्ट्राईक त्या ठिकाणी होताना. ब्लेड स्ट्राईक झाली या ठिकाणी पाती जी आहे तर त्या पात्यावर वाहती हवा त्या ठिकाणी स्ट्राईक झाली. ही जी काही ब्लेड्स जे आहेत तर ती ब्लेड्स काय होताना दिसतात, रोटेट त्या ठिकाणी होतात. आणि या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की असताना जे काही गिअर बॉक्स जे आहे तर ते गिअर बॉक्स त्या ठिकाणी जोडलेलं आहे. आणि हे जे काही गिअर बॉक्स जे आहे तर ते गिअर बॉक्स पुन्हा आपल्या लक्षात येताना दिसतंय की जनरेटर जे आहे तर त्या जनरेटरला त्या ठिकाणी ते गिअर बॉक्सच्या मार्फत काय केलेले या ठिकाणी हे जोडलेलं आहे. आता पुढे, द फंक्शन ऑफ द गिअर बॉक्स इज टू इन्क्रीज द रोटेशन पर युनिट टाइम.
या ठिकाणी असणारे जे काही गिअर बॉक्स जे आहे तर त्या गिअर बॉक्सचं कार्य काय आहे, तर सर्वसाधारणपणे काय सांगितलेलं आहे, तर याची असणारे जे काही रोटेशन जे आहे तर ती रोटेशन काय करायची, इन्क्रीज द रोटेशन पर युनिट टाइम. गिअर बॉक्स जे आहे तर त्या गिअर बॉक्समुळे काय होताना दिसते, फिरणारी जी काही पाती जी आहे तर त्या पात्यांची आपली सॉरी गिअर बॉक्स काय करताना दिसते, पुन्हा एकदा पहा काय सांगितलेले, द फंक्शन ऑफ द गिअर बॉक्स इज टू इन्क्रीज द रोटेशन पर युनिट टाइम. या ठिकाणी फिरण्याची जी काही संख्या जी आहे तर ती संख्या काय केली जाते, तर त्या गिअर बॉक्स जे आहे तर त्या गिअर बॉक्समुळे काय जाते, वाढवली त्या ठिकाणी जाते. त्याच्यानंतर पुढे दस द रोटेटिंग ब्लेड्स ड्राईव्ह द टर्बाईन अँड द टर्बाईन इन टर्न्स ड्राईव्ह द जनरेटर टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की असणारे जे काही फिरणारे जे काही पाती जे आहे तर त्या पात्यांमुळे काय केलं, तर या फिरणाऱ्या पात्यांमुळे काय होतं दिसतंय, तर या ठिकाणी असणारे जे काही टर्बाईन्स जे आहे तर ते टर्बाईन्स त्या ठिकाणी रोटेट होताना दिसतं, फिरताना दिसतं. टर्बाईन रोटेट झालं की आपल्या लक्षात येतं नसतं की टर्बाईन काय झालेले, जनरेटर जे आहे तर त्या जनरेटरला त्या ठिकाणी रोटेट, आणि जनरेटर त्या ठिकाणी रोटेट होतं. जनरेटर रोटेट झालं की त्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ती इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी रोटेट होताना दिसते. व्हेरियस स्टेजेस इन द wind energy generation system can be shown in the figure 5.8. या ठिकाणी त्याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी स्कीमॅटिक ऑफ द विंड मिल दिलेली, म्हणजे पवनचक्की जी आहे तर त्या पवनचक्कीचा आराखडा त्या ठिकाणी दिलेला आहे. मगाशी पाहिल्याप्रमाणे या ठिकाणी अशा प्रकारचा असणारा जो काही सपोर्ट जो आहे तर त्या सपोर्टवरती असणारी जी काही पवनचक्की जी आहे तर ती पवनचक्की त्या ठिकाणी वापरली जाते. याच्यामध्ये वाहती हवा जी आहे तर ती वाहती हवा काय होताना दिसते, या ब्लेडवर त्या ठिकाणी ड्राईव्ह होताना दिसते. जी काही ब्लेड जे आहे तर ती ब्लेड्स त्या ठिकाणी शाफ्ट म्हणजे असणारा जो काही शाफ्ट जो आहे तर त्या शाफ्टच्या मार्फत त्या ठिकाणी असणारा जो काही गिअर बॉक्स जो आहे तर त्या गिअर बॉक्सला त्या ठिकाणी जोडलेला असतो. त्याच्या आतमध्ये टर्बाईन असतं, तर टर्बाईन त्या ठिकाणी रोटेट झालं की तेच त्या ठिकाणी जनरेटर जे आहे तर त्या जनरेटरला त्या ठिकाणी जोडलेलं असतं. इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ती इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी जनरेट, म्हणजे अशा पद्धतीने पवनचक्कीचा आराखडा आपण त्या ठिकाणी दाखवला. आता पुढे आपल्याला काय सांगितलंय की पवन ऊर्जा जी आहे तर त्या पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती जे काही विविध अशा प्रकारचे असणारे जे काही टप्पे जे आहे तर ते टप्पे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. आता कशा पद्धतीने त्या ठिकाणी ते पाहता येतील. आता पहिलं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं काय सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा पहिला टप्पा आपल्याला दिलेला आहे की विंड विथ रिक्वायर्ड व्हेलॉसिटी. काय म्हणणार आपण, विंड विथ रिक्वायर्ड व्हेलॉसिटी. काय सांगितलेलं आपल्याला की विंड विथ रिक्वायर्ड व्हेलॉसिटी म्हणजे विशिष्ट वेगाने वाहणारी जी काही हवा जी आहे तर ती हवा. आता ही जी काही विशिष्ट वेगाने वाहणारी जी काही हवा जी आहे तर ती हवेच्या साहाय्याने काय केलं जातं की विंड टर्बाईन्स, काय सांगितलेले की विंड टर्बाईन्स विथ लार्ज फिन्स. ही विशिष्ट वेगानं वाहणारी जी काही हवा जी आहे तर ती हवा काय केली जाते, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे मोठी अशा प्रकारची हवेवर फिरणारी जी काही मोठी पाती असलेली जी काही टर्बाईन्स जी आहे तर त्या टर्बाईन्सवर ही जी काही विशिष्ट वेगाची असतात ती काही हवा जी आहे तर ती हवा त्या ठिकाणी काय केलं ती सोडली त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं नसते की ही जी असणारी काही पाती जी आहे तर ती पातीच पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं नसतं गिअर बॉक्सच्या मार्फत काय केलेली जनरेटर जे आहे तर त्या जनरेटरला त्या ठिकाणी ती काय केलेली आहे, जोडलेली त्या ठिकाणी. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला असणारे जे काही जनरेटर जे आहे तर त्या जनरेटरला त्या ठिकाणी ती जोडलेली आहे, बरोबर. त्याच्यानंतर पुढे आपल्याला लक्षात येतं नसते हे जे काही जनरेटर जे आहे तर ते जनरेटर त्या ठिकाणी रोटेट झालं की असणारे जे काही इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे तर ती इलेक्ट्रिकल एनर्जी काय होता नसते प्रोड्यूस जी आहे तर ती प्रोड्यूस त्या ठिकाणी येते. आता काय काय दाखवलेलं आपण याच्यामध्ये आकृतीमध्ये, तर या ठिकाणी विशिष्ट वेगानं वाहणारा जो काही वारा जो आहे
हा वारा काय केला जातो की हवेवर फिरणारी मोठमोठी असलेली जे काही पाते असणारे जे काही टार्बाईन्स जे आहेत तर त्या टार्बाईन्सवर त्या ठिकाणी सोडले जातात. जे काही टार्बाईन जे आहेत तर ती टार्बाईन्स आपल्याला माहिती आहे की असणारे जे काही गिअर बॉक्स जे आहे तर त्या गिअर बॉक्स त्या ठिकाणी जोडलेले आहे. त्या ठिकाणी टार्बाईन्स जे आहेत तर ते टार्बाईन्स काय केलं जातात, हे जे काही ब्लेड जे आहेत तर ती ब्लेड रोटेट झाले की टार्बाईन्स त्या ठिकाणी रोटेट होताना दिसतं. हे टार्बाईन जे आहे तर ते टार्बाईन काय केलेलं आहे तर या ठिकाणी जनरेटर जे आहे तर त्या जनरेटरला त्या ठिकाणी जोडलेले. टार्बाईन्स त्या ठिकाणी रोटेट झालं की जनरेटर रोटेट होतं आणि जनरेटर रोटेट झालं की इलेक्ट्रिक एनर्जी आहे तर ती इलेक्ट्रिक एनर्जी काय होताना दिसते, प्रोड्यूस त्या ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीने पवन ऊर्जा जी आहेत की स्टेजेस इन इलेक्ट्रिक जनरेटर युजिंग विंड एनर्जी, म्हणजे पवन ऊर्जेवर आधारित असणारे जे काही विविध निर्मितीतील पवन ऊर्जेवर की पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मितीतील असणारे जे काही विविध टप्पे जे आहेत तर ते विविध टप्पे आपण त्या ठिकाणी दाखवतो. त्याच्यानंतर पवन चक्कीचा असणारा जो काय आराखडा जो आहे तर तो आराखडा आपण त्या ठिकाणी. याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे द एनर्जी कन्व्हर्शन प्रोसेस. आता या ठिकाणी ऊर्जेचं असणारं जे काही रूपांतर जे आहे म्हणजे पवन ऊर्जेवर आधारित असणारे जे काही विद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्यानं होणारं जे काही ऊर्जेचं जे काही रूपांतरण जे आहे तर ते रूपांतरण आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पहा तर आता पहिलं त्या ठिकाणी सांगता येईल की कायनेटिक एनर्जी इन विंड. शॉर्टकट मध्ये मी लिहितो पहा की कायनेटिक एनर्जी इन विंड. आपल्याला माहिती की वारा जो आहे तर त्या वाऱ्यामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा असते तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की गतीज ऊर्जा त्या ठिकाणी असते. बरोबर. आता हे जे काही वाऱ्यामधले असताना जी काही गतीज ऊर्जा जी आहे तर त्या गतीज ऊर्जेच्या साहाय्याने काय केलं तर टार्बाईन जे आहे तर त्या जे काही ब्लेड्स जे आहेत तर त्या ब्लेड्सवर त्या ठिकाणी ते वारा त्या ठिकाणी काय केलं तर स्ट्राईक केला. आणि ही जे काही टार्बाईन्स जे आहे तर ती टार्बाईन्स कशाला जोडलेली आहे, सॉरी ब्लेड्स जे आहे तर ती ब्लेड्स कशाला जोडलेली आहे, टार्बाईन्सला त्या ठिकाणी जोडली. म्हणजे कायनेटिक एनर्जी इन टार्बाईन. पुढे आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल की कायनेटिक एनर्जी इन टार्बाईन. वाहता वारा जो आहे तर तो वाहता वारा काय होता दिसतोय तर त्या ठिकाणी ब्लेड्सवर आदळला की ही ब्लेड्स काय होता दिसतात, टर्बाईनला त्या ठिकाणी जोडलेले असतात. ते टर्बाईन सुद्धा काय होता दिसते तर ते रोटेट होताना दिसते. म्हणजे त्या ठिकाणी ते टर्बाईन जे आहे तर त्या टर्बाईन मध्ये सुद्धा त्या ठिकाणी गतीज ऊर्जा जी आहे तर ती गतीज ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होते. आणि या गतीज ऊर्जेच्या सहाय्याने काय केलं तर जनरेटर त्या ठिकाणी रोटेट केलं जातं आणि त्यातच रूपांतर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की असणारी काही इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे काय सांगितलेले इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे तर त्या इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये त्याचं असणारं जे काही रूपांतरण जे आहे तर ते रूपांतरण त्या ठिकाणी केलं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी काय दाखवलं आपण या ठिकाणी तर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी इन अँड इलेक्ट्रिक एनर्जी युजिंग विंड एनर्जी काय दाखवलेलं आहे आपण या ठिकाणी. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की पवन ऊर्जेवर आधारित असणारे जे काही विद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर त्याचं त्या ठिकाणी कशा पद्धतीने रूपांतरण जे आहे तर ते रूपांतरण त्या ठिकाणी केलं जातं. येते याच्यानंतरचा पुढचा भाग काय दिलेला आहे की विंड टर्बाईन्स विथ कॅपॅसिटी राईट फ्रॉम लेस दॅन 1 किलोवॅट टू अबाउट 7 मेगावॅट. That is 7 megawatt means 700 kilowatt are commercially available. काय सांगितलेलं की अगदी 1 किलोवॅट पेक्षा कमी क्षमतेपासून तर 7 मेगावॅट. आता 7 मेगावॅट म्हणजेच किती 7000 किलोवॅट एवढ्या क्षमतेचे असणारे जे काही पवन निर्मिती असणारे जे काही यंत्र जे आहे तर ती यंत्र त्या ठिकाणी उपलब्ध आहे. डिपेंडिंग ऑन द विंड व्हेलॉसिटी अवेलेबल ऍट द साइट ऑफ द इन्स्टॉलेशन. इन्स्टॉलेशन म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला ती पवन चक्की त्या ठिकाणी उभारायची आहे स्थापन करायची आहे त्याला म्हटलेलं इन्स्टॉलेशन.
डिपेंडिंग ऑन द विंड व्हेलॉसिटी available at the site of the installation, wind turbine with specific capacity is selected. आता काय सांगितलं की सर्वसाधारणपणे ज्या ठिकाणी आपल्याला पवन ऊर्जा जी आहे किंवा पवन चक्की जी आहे तर ती पवन चक्की त्या ठिकाणी उभारायची आहे, तिथे उपलब्ध असलेली जी काय हवा जी आहे तर त्या हवेच्या वेगानुसार विशिष्ट क्षमतेची असणारे जे काही यंत्र जे आहे तर ती यंत्र त्या ठिकाणी काय केलं तर बसवली जातात. द विंड व्हेलॉसिटी ऍट स्पेसिफिक लोकेशन डिपेंड्स ऑन मेनी जॉग्राफिकल फॅक्टर्स. पुढे काय सांगितलेलं आहे की एखादं असणारं जे काही ठिकाण जे आहे तर त्या ठिकाणी पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मितीसाठी आवश्यक असणारा जो काही वेग जो आहे तर त्या वेगाची असणारी जी काही हवा जी आहे तर ती हवा त्या ठिकाणी उपलब्ध असेल का, तर हे तेथील अनेक असणारे काय सांगितले जिओग्राफिकल फॅक्टर म्हणजे भौगोलिक असणाऱ्या ज्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या भौगोलिक गोष्टीवर त्या ठिकाणी ते अवलंबून असणार. येते याच्यानंतर पुढे आता पुढे पेज नंबर 56 वर आपल्याला दिलेले पहा की विंड व्हेलॉसिटी इज युजली हाय ऑन सी शोर अँड दॅट एन्व्हायरमेंट इज अप्रोप्रिएट फॉर इन्स्टॉलेशन ऑफ विंड टर्बाइन. महत्वाचं वाक्य आपल्याला या ठिकाणी दिलेले. काय वाक्य दिलेले की विंड व्हेलॉसिटी इज युजली हाय ऑन सी शोर अँड दॅट एन्व्हायरमेंट इज अप्रोप्रिएट फॉर द इन्स्टॉलेशन ऑफ विंड टर्बाइन. म्हणजे सागरी किनारी जी आहे तर ते सागरी किनारी हवेचा वेग जो आहे तर तो हवेचा वेग त्या ठिकाणी आपल्याला माहिती जास्त असतो आणि त्याच्यामुळे तो परिसर जो आहे तर तो परिसर पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मितीसाठी कसा असतो योग्य त्या ठिकाणी असतो. काय काय लिहिलेले या ठिकाणी आपल्याला काय लिहिलेले की विंड व्हेलॉसिटी इज usually high on seashores and that environment is appropriate for installation of wind turbine. काय सांगितलेलं आहे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतं की सागरी किनारे जे आहेत चौपाटीसारखं ठिकाण तर त्या सागरी किनारी हवेचा वेग जास्त असल्यानं तो परिसर पवन ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी कसा असतो योग्य त्या ठिकाणी असतो. बरोबर. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगितलंय विंड एनर्जी इज ए क्लीन एनर्जी सोर्स. काय सांगितले की विंड एनर्जी इज ए क्लीन एनर्जी सोर्स. काय सांगितले क्लीन एनर्जी सोर्स. ज्या ठिकाणी पवन ऊर्जा जी आहे तर ती पवन ऊर्जा कशी आहे स्वच्छ अशा प्रकारचा ऊर्जेचा स्रोत त्या ठिकाणी. बरोबर. आता अनेक वेळेला या ठिकाणी विचारलं जातं की समुद्र किनारी जी आहे तर त्या समुद्र किनारी त्या ठिकाणी काय केलं तर पवन चक्क्या ज्या आहेत तर त्या पवन चक्क्या त्या ठिकाणी उभारल्या जातात. त्याचं कारण आपल्याला या ठिकाणी मी फळ्यावर लिहिले. पुढे हाऊएव्हर विंड व्हेलॉसिटी नेसेसरी फॉर विंड एनर्जी जनरेशन इज नॉट अवेलेबल एव्हरीवेअर. पुढे काय सांगितलं आपल्याला की परंतु पवन चक्की जी आहे तर त्या पवन चक्कीच्या साह्यानं विद्युत निर्मितीसाठी आवश्यक असलेली जी काही विशिष्ट वेगाची असणारी जी काही हवा जी आहे तर ती हवा त्या ठिकाणी सर्वत्र त्या ठिकाणी उपलब्ध असतेच असं त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून काय म्हटलेले पुढं की इन दॅट सेन्स यूज ऑफ विंड एनर्जी इज लिमिटेड. आणि म्हणून त्या ठिकाणी पवन ऊर्जा जी आहे तर त्या पवन ऊर्जेचा उपयोग जो आहे तर तो कसा आहे तर त्या ठिकाणी काहीसा मर्यादित त्या ठिकाणी. आता तुमच्याकडे जर त्या ठिकाणी पुस्तक जर असेल तर त्या पुस्तकामध्ये पान नंबर 56 वर 5.22 ही आकृती त्या ठिकाणी दाखवलेली पहा
की विंड टर्बाईन्स ऑफ डिफरंट कॅपॅसिटीज, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला विविध क्षमतेचे असणाऱ्या काही पवन चक्क्या ज्या आहेत तर त्या पवन चक्क्या त्या ठिकाणी दाखवल्या. पाहता की सर्वसाधारणपणे होम म्हणजे घरगुती पवनचक्की जी आहे तर त्या घरगुती पवनचक्कीची तुम्ही जर त्या ठिकाणी जर पाहिली कॅपॅसिटी, ब्लेड लेंथ जी आहे म्हणजे असणारी जी काही पाती जी आहे तर त्या पात्यांची लांबी आपल्याला 1.5 मीटर दिली आणि त्या ठिकाणी घरगुती असणारी जी काही पवनचक्की जी आहे तर त्याची कॅपॅसिटी आपल्याला 2 किलोवॅट त्या ठिकाणी दिली. बरोबर. आणि हाईट जी आहे तर ती हाईट साधारणपणे किती दिलेली पहा तर त्या ठिकाणी आपल्याला 100 मीटर. बरोबर. अरे पहा काय दिसतंय नेमकं त्या ठिकाणी ॲक्युरेट आकडा जो आहे तर तो ॲक्युरेट आकडा तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. त्या ठिकाणी तो आकडा जो आहे तर तो आकडा पाहण्यासाठी की नेमका काय आकडा त्या ठिकाणी दिलेला आहे तर तो पहा. तर सर्वसाधारणपणे 100 फूट. बरोबर. 100 फुटापर्यंत त्या ठिकाणी असणारी जी काही घरगुती असणारी जी काही पवनचक्की जी आहे तर त्या पवनचक्कीचं इन्स्टॉलेशन त्या ठिकाणी केले. त्याच्यानंतर विंड फार्म म्हणजे पवन ऊर्जा प्रकल्प जो आहे तर तो पवन ऊर्जा प्रकल्प जो आहे तर त्याच्यामध्ये असणारे जे काही पवनचक्की जी आहे तर त्या पवनचक्कीची पाती जी आहे तर त्याची ब्लेड लेंथ आपल्याला दिलेली 50 मीटर दिली आणि त्याची कॅपॅसिटी आपल्याला 2000 किलोवॅट म्हणजे सर्वसाधारणपणे पहा 2000 किलोवॅट आणि त्याची असणारी जी काही हाईट जी आहे तर ती हाईट सर्वसाधारणपणे आपल्याला 300 ते 400 फुटापर्यंत त्या ठिकाणी त्याची असणारी जी काही उंची जी आहे तर ती उंची त्या ठिकाणी दिली. त्याच्यानंतर ऑफशोर विंड टर्बाईन म्हणजे समुद्रकिनारी असणाऱ्या ज्या काही पवनचक्क्या ज्या आहेत तर त्या समुद्रकिनारी असणाऱ्या ज्या काही पवनचक्क्या ज्या आहेत तर त्या पवनचक्क्यांची असणारी जी काही ब्लेड लेंथ जी आहे तर ती ब्लेड लेंथ आपल्याला 100 मीटरची दिली. बरोबर. आणि त्याची कॅपॅसिटी जी आहे तर ती 6000 ते 7000 किलोवॅट पर्यंतची त्या ठिकाणी दिली. बरोबर. त्याच्यानंतर पहा पुढे एक प्रश्न दिलेला आपल्याला की गेट इन्फॉर्मेशन अबाउट मेजर विंड पॉवर स्टेशन इन इंडिया अँड देअर कॅपॅसिटी. मेक ए टेबल ऑफ देअर लोकेशन स्टेट अँड देअर पॉवर जनरेशन कॅपॅसिटी इन मेगावॅट. म्हणजे भारतातील काही प्रमुख असणारे जे काही पवन विद्युत निर्मिती केंद्र जे आहेत तर ती केंद्र त्यांची क्षमता याच्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी मिळवायला सांगितली. त्यांचं असणारं जे काही ठिकाण, राज्य, निर्मिती क्षमता मेगावॅटमध्ये या स्वरूपामध्ये तक्ता जो आहे तर तो तक्ता त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी काय करायला सांगितलं माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी मिळवायला सांगितली. येते. आता ही फक्त मी नावं जी आहे तर ती नावं तुम्हाला फक्त त्या ठिकाणी सांगतो की मुपंडल कन्याकुमारीमध्ये आहे. आता मुपंडल आहे आणि याचं स्टेट जे आहे तर ते तामिळनाडूमध्ये आहे. त्याची कॅपॅसिटी जी आहे तर ती कॅपॅसिटी सर्वसाधारणपणे आपल्याला 3684.31 मेगावॅटची दिली. त्याच्यानंतर धुळे आपलं महाराष्ट्रामधलं आहे. धुळे आहे, सातारा आहे, सांगली आहे आणि धलगाव ही सर्वच्या सर्व महाराष्ट्रामधली आहे. याची असणारी जी काही कॅपॅसिटी जी आहे तर ती सर्वसाधारणपणे 4684.08 मेगावॅट एवढी त्या ठिकाणी. त्याच्यानंतर भुज हे गुजरातमधलं आहे. याची कॅपॅसिटी 4227.31 मेगावॅट दिलेली. त्याच्यानंतर अशा पद्धतीची अनेक अशा प्रकारची असणारी जी काही पवन ऊर्जा निर्मिती केंद्र जे आहे तर ती निर्मिती केंद्रांची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती तुम्ही त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करा. फक्त महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवायची धुळे आहे, सातारा, सांगली आणि धळगाव या ठिकाणी पवन ऊर्जेवर आधारित असणारे जे काही विद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर ते केंद्र आपल्याला त्या ठिकाणी दिलेली. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील तासाला पुढील भाग त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.